गणितात शून्य म्हणजे नेमकं काय हा प्रश्न मला अनेकदा पडतो किंवा भाषेत सुद्धा आपण शून्यात नजर लावून बसलेला आहे म्हणजे नेमका कुठं नजर लावून बसलेला आहे किंवा शून्यातून विश्व निर्मिती म्हणजे कशातून विश्व निर्मिती तर सर्वसाधारणपणे इंग्रजीमध्ये शून्य म्हणजे नॉट असं म्हणलं गेलेलं आहे नॉट म्हणजे काहीच नाही याचा अर्थ शून्य म्हणजे एम्प्टी असंही सांगण्यात आलेलं आहे तर नेमकं शून्य म्हणजे काय हा विषय तसा गूढ आहे आणि शून्याचा शोध नेमका कुणी लावला शून्याचा शोध ब्रह्मगुप्तांनी लावला की शून्याचा शोध आर्यभट्टांनी लावला या गोष्टी माझ्याही मनात अजून साशंकता आहे नक्की शून्याचा शोध कुणी लावला मग यापूर्वी शून्य नव्हतं का त्यापूर्वी शून्य नव्हतं का मग गणना कशी होत होती हा एक विषय विचार करण्यासारखा आहे तसंच आणखीन एक गोष्ट शून्याचा शून्यवा घात म्हणजे किती आता कोणत्याही संख्येचा शून्यवा घात म्हणजे त्याचं उत्तर 1 असं असतं मग शून्याचा शून्यवा घात म्हणजे याचं उत्तर 1 आहे का की शून्य आहे हा प्रश्न अजूनही अनडिफाईन्ड आहे 100% याचं उत्तर माझ्या हिशोबाने देता आलेलं नाही तसंच एक आणखीन एक थोडासा अनुत्तरित म्हणता येणार नाही पण क्लिष्ट प्रश्न मी आज तुम्हाला विचारतो तर गुणाकार करताना सर्वसाधारणपणे आपण 2 गुणिले 2 हे आपण कसं लिहितो तर 2 वेळा 2 ची बेरीज करतो किंवा 2 गुणिले 3 म्हणजे 2 वेळेला 3 ची बेरीज करून उत्तर 6 करतो बरोबर आहे असंच साधारणपणे गुणाकाराचं आपल्याला जे काही साधारणपणे शिकवले गेलेलं आहे त्याप्रमाणे आपण हे असंच करतो ठीक आहे मग असं असेल तर -2 गुणिले -2 याची जर बेरीज केली -2 अधिक -2 तर ते -4 यायला हवं मग याचं उत्तर 4 असं आपण लिहू का तर नियम आहे वजा वजा अधिक मग तो नियम का बनला कसा बनला आणि याची पडताळणी कशी करा याचं उत्तर जर आपणास माहित असेल तर नक्की कॉमेंटमध्ये लिहा किंवा आपण नक्कीच याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बोलू धन्यवाद